राम नारायण राम। हे संपूर्ण विश्व हेच मन आहे आणि मन शोधल्यावर दिसत नाही। जे काही पाहतो तेच मन आहे। मनन शक्तीमुळेच या विश्वाची सृष्टी झाली आहे। जर सूर्याजवळ मनन शक्ती नसती तर या सृष्टीची निर्मिती ही झाली नसती। ही गोष्ट वैज्ञानिक दृष्ट्या विचारसंगत, तर्कसंगत आणि ज्ञानसंगत आहे। संपूर्ण विश्व हे मनाचंच रूप आहे। उष्णता दिल्यावर बर्फ वितळतो आणि तेच बर्फ पाण्यात तरंगतं। जर संपूर्ण जग मनाचं रूप असेल तर इतकी विविध रूपं या मनातून कशी निर्माण झाली? मन हे ठोस असू शकत नाही। पाणी देखील ठोस नसतं, पण तेच पाणी बर्फ होतं। पृथ्वी, रक्त, मांस आणि वीर्याच्या सृष्टीसाठी ज्या नियमांचं पालन होतं ते सगळं याच नियमांनुसार चालत राहतं। आपण प्रथम वेदांची आदिवाणी स्वीकारू, तिथे कोणताही वाद नाही। या जगात असलेलं ते मन आहे, त्या मनाची सृष्टी कोणत्या शब्दातून झाली आहे, कोणत्या ध्वनीवर ही सृष्टी निर्माण होत आहे।